समाप्तीचा ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी माझे सारे यादव बांधव तीर्थयात्रेसाठी जाण्यासाठी निघतील आणि तेव्हा त्या यादवांना स्मृतीभ्रंश होऊन ते या वारुणीचं म्हणजे सुरेचं मद्यपान करतील आणि याच वारुणी करवी माझ्यामध्ये कृष्णाच्या यदुवंशाचा सर्वनाश होईल. इतकंच नव्हे तर जे गवत निर्माण होणार आहे त्याचा एक भाग एका मत्स्याकरवी एका व्याधापर्यंत पोहोचेल आणि तो व्याध त्याच्यापासून बाण निर्माण करेल. मी कृष्ण म्हणून अवतार धारण केल्यानंतर माझ्या अवतार समाप्तीच्या वेळी त्याच व्याधाचा बाण माझ्या तळपायाला लागून माझा देखील अवतार समाप्त होईल. आणि हे अवतार कार्य समाप्त करण्यासाठी नव्हे तर या पुढे येणाऱ्या 3 युगात सहकार्य करण्यासाठी ही तुमची वारुणी मला सहकार्य करेल. झालं समाधान? देवा हेना आणि गोमतीच्या संगमावर हरिहराचा तेज एकत्रित होऊन हा हरिहर पुत्र वृषकपी जन्माला आला खरा, पण देवा या वृषकपी या वृषकपीला या स्थानाला या विश्वाच्या ठाई काहीतरी महत्व हे राहायला जमणार. समस्त देव हो ऐका. नमूची नावाच्या दैत्यानं हलकल्लोळ माजविला याला ज्ञान असेल. तो नमूची नावाचा दैत्य याचा प्रतिस्पर्धी होता. त्याचा घात करण्यासाठी या अमरेशानं फेनेपासून एक शस्त्र निर्माण केलं. फेना म्हणजे समुद्राच्या तीरावर आलेला फेस. त्या फेनेपासून एक वज्राप्रमाणे शस्त्र निर्माण केलं आणि त्या नमूचीचा शिरच्छेद केला. तो नमूची प्रभावी असल्या कारणानं त्याचं शिर या भूमीला भेदून पाताळगोळात गेलं.